छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आणि प्रेरणा आहे। त्यांचे स्मारक राजभवनावर व्हावे ही संभाजी ब्रिगेडची गेली अनेक वर्षापासूनची मागणी आहे। पण राज्य सरकारला केवळ निवडणुका आल्यावरच शिवस्मारक आठवते। मात्र आगामी काळात राजभवनावर शिवस्मारक व्हावे यासाठी संभाजी ब्रिगेड राजभवनावर कुदळ मोर्चा घेऊन जाणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी दिला आहे। संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय लोकशाही जागर महामेळाव्यात ते बोलत होते। यावेळी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरव खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, प्रवक्ते संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहोते, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे, जिल्हा सचिव तेजश्री पवार, उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, कार्याध्यक्ष अविनाश घोडके, सरचिटणीस सिद्धार्थ कोंडाळकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आखरे म्हणाले, फडणवीस सरकार असताना अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक तयार करण्याचा घाट घातला होता। मात्र तेथे एक वीटसुद्धा बांधकाम केलेले नाही। त्यासाठी तरतूद केलेले 87 कोटी रुपये पाण्यात गेले। तेव्हा देखील संभाजी ब्रिगेडने शिवस्मारक राजभवन येथे साकारावे अशी मागणी केली होती, पण त्या मागणीला सरकारने गांभीर्याने घेतले नाही। आता संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे आंदोलन झाल्यावर आपल्याला शिवस्मारकाचे आंदोलन हाती घ्यायचे आहे, ज्यासाठी आगामी काळात संभाजी ब्रिगेड राजभवनावर कुदळ मोर्चा घेऊन जाणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या बाबतीत बोलताना ॲडव्होकेट मनोज आखरे म्हणाले, राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। त्यामुळे आपलाच दांडा, झेंडा आणि अजेंडा विधान भवनात गेला पाहिजेत। आपण शिवसेना ठाकरे गटाकडे 27 जागांची मागणी केली आहे, त्यामुळे निवडणुकांच्या कामाला लागा असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला। संभाजी महाराज रोडवरील संभाजी उद्यानात गडकरींच्या पुतळ्याऐवजी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा यासाठी मागील काळात संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले होते। महिनाभरापूर्वीच या संदर्भातील सर्व कागदपत्रांची पूर्तता देखील झालेली आहे। त्यामुळे पुढील आठवड्यात पुणे महापालिकेने संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा न उभारल्यास संभाजी ब्रिगेड स्वतः तो पुतळा उभारेल, मग आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी 72 असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरव खेडेकर यांनी यावेळी दिला। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ही सुवर्ण पदकाची दावेदार होती। मात्र सरकारच्या गलिच्छ राजकारणाची ती बळी ठरली आहे। त्यामुळे कुस्तीची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनेशचा जाहीर सत्कार करून तिला गोल्ड मेडल देण्यात येईल अशी घोषणा मेळाव्यात करण्यात आली। विधानसभेसाठी सुद्धा आपल्याला प्रचंड ताकदीने तयार राहावं लागणार आहे, कारण हे वेगवेगळ्या योजना आणून देतील। महाराष्ट्रामध्ये सरकारी योजनांची खिरापत वाटण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे। सरकारी योजना, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, काय आहे लाडकी बहीण योजना? आज माझ्या बहिणीला, आज इथं माझ्या बहिणी आहेत, खरंच त्या लाडक्या बहिणीचा फायदा आपल्याला होणार आहे का? नाव लाडकी दिलं, परंतु महाराष्ट्र आज धगधगता, महाराष्ट्र आज जळतोय। काय अवस्था महाराष्ट्राच्या माझ्या भगिनींची? कुठे आहेत माझ्या महिला आणि माझी बहिणी सुरक्षित? याचा विचार आपण केला पाहिजे। आज बदलापूरचं कांड झालं, आत्ताच एक बातमी आली की बदलापूरची तपासणी सुरू असताना त्या मुख्याध्यापिकेने जवाब दिला की मुलीच्या सायकल चालवण्यामुळे तिच्या अवघड जागी विजा झाली, त्यामुळं ते तसं प्रकरण झालेलं आहे, तिचं बाकी काही झालेलं नाही। अरे काय महाराष्ट्र ठेवलाय तुम्ही? कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र? काय बोलताय तुम्ही? 3 वर्षाची मुलगी, 6 वर्षाची मुलगी आणि सायकल चालवताना तुम्ही असं झालं असं म्हणता? कुठं ठेवला आहे महाराष्ट्र? आणि म्हणून हा असंतोष जो महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे, ते बदलापूर असेल, अकोला असेल, कोल्हापूर असेल, या पुणे असेल आणि अनेक भागामध्ये कधी महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा महाराष्ट्र आहे, संतांची चळवळ असलेला महाराष्ट्र आहे, शांत आणि सुसंस्कृत असलेल्या महाराष्ट्रामध्ये कधी असं झालं नव्हतं। परंतु हे या मिंदे सरकार आणि या भाजप सरकारच्या काळामध्ये होते, याचा विचार करण्याची गरज आपल्याला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय यांचं पूर्ण होणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत तोपर्यंत यांचा अजेंडा पूर्ण होत नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय यांना मत मिळणार नाहीत। त्यामुळे परत एक नवीन गाजर आपल्या समोर येणार, शिवस्मारक। शिवस्मारक आम्ही बनवणार, हे अजेंडा आपल्याला येणार। दर 5 वर्षाला येतो, 25 वर्षापासून हेच धंदा चालू आहे। शिवस्मारक आम्ही बनवणार। संभाजी ब्रिगेडनं मागणी केली होती की शिवस्मारक हे अरबी समुद्रामध्ये होऊ शकत नाही, शिवस्मारक हे जमिनीवर झालं पाहिजे, कारण सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, मजूरदार लोकांना सुद्धा शिवाजी महाराजांचं दर्शन, त्यांच्या इतिहासाचं दर्शन, सत्य दर्शन झालं पाहिजे। म्हणून शिवस्मारक जमिनीवर झालं पाहिजे, आणि ती जमीन म्हणजे चांगल्यात चांगली जमीन असेल ती राजभवनाची जागा आहे।
त्या राजभवनाच्या जागेवर शिवस्मारक करा असं 25 वर्षापासून आपण सांगतोय, परंतु सरकार म्हणते नाही अरबी समुद्रात. आणि आज काय झालं अरबी समुद्रामध्ये? 2700 कोटी रुपये खर्चून अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक तयारी केली, परंतु एकही वीट तिथं लागली नाही, परंतु 2700 कोटी रुपये पाण्यामध्ये गेले. 2016 मध्ये जलपूजन केलं या देशाचे प्रधानमंत्री यांनी येऊन, 2700 कोटी रुपये पाण्यामध्ये गेले म्हणजे या सरकारच्या, या भाजपच्या संघवाल्याच्या खिशात गेले, हे लक्षात घ्या. 2700 कोटी मध्ये केवढं मोठं भव्य दिव्य राजभवनावर एखादं स्मारक उभं राहिलं असतं याचा विचार करा. परंतु आता हे सरकार करण्याच्या मानसिकतेत नाही, कारण ही छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला स्वराज्य दिलं, ते स्वराज्य निर्माण करायचा पण आम्ही घेतलेला आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज जर आमची अस्मिता असेल तर त्यांचं शिवस्मारक झालं पाहिजे, कारण ती आमची प्रेरणास्थान आहे. आणि मग ही भारताची ओळख जर मिटू द्यायची नसेल, ही प्रेरणा आमच्या मनामनात आहे, परंतु या देशामध्ये सर्वोच्च ठिकाणी, या मुंबई ठिकाणी आपल्याला प्रेरणा बसवायची असेल तर राजभवनावर शिवस्मारक झालं पाहिजे. आणि मी या ठिकाणाहून जाहीर करतो की संभाजी ब्रिगेड त्या राजभवनावर जाऊन कुदळ मोर्चा घेऊन कुदळ मारून तिथं भूमिपूजन करणार. येत्या या आठवड्यामध्ये आम्ही तो निर्णय घेऊ, कारण आताच सौरभदादांनी सांगितलं इथं संभाजीराजांचा पुतळा बसवायचा. संभाजीराजांच्या पुतळ्याचं आंदोलन झालं की शिवस्मारकाचं आंदोलन आपल्याला ताब्यात घ्यायचं आणि कुदळ मारायची आणि शिवस्मारक आपल्याला करायचं.